डॉक्टर असा कोणता घरगुती उपाय आहे का किंवा अगदी कमी खर्चात कोणता आयुर्वेदिक उपाय आहे का जेणेकरून माझी ताठरता खूप वाढेल, जास्त वेळ टायमिंग टिकून राहील आणि शारीरिक संबंधही चांगले होतील? तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा हसू येईल की काही जण असेही म्हणतात की अगदी दगडी ताठरता पाहिजे, लोखंडी ताठरता पाहिजे. मित्रांनो, ताठरता जाणे याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नेमकं काय? याबद्दल आपण या व्हिडिओतून सांगणारच आहोत. याचबरोबर यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे देखील तुम्हाला या व्हिडिओतून समजणार आहे. व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून एक सायंटिफिक, खरी आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नेमकं काय हे समजावून घेण्यापूर्वी सुरुवातीला इरेक्शन ही क्रिया कशी होती हे अगोदर आपण समजून घेऊयात. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या इच्छित व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध करायचे असतात, त्यावेळेस ती इच्छा तुमच्या ब्रेनमध्ये किंवा तुमच्या मनामध्ये तो विचार येणं खूप गरजेचं आहे. ब्रेनमध्ये तुमची ती प्रोसेस सुरू झाल्यानंतर नर्व्ह सप्लायद्वारे ती तुमच्या इंद्रियापर्यंत पोहोचते आणि त्या इंद्रियामध्ये तुमचा रक्तप्रवाह वेगाने वाढायला लागतो, म्हणजे ब्लड फ्लो हा चांगला इन्क्रीज होतो. अशा प्रकारे ती इरेक्शन होण्याची क्रिया पार पडते. या प्रोसेसचा जर तुम्ही नीट विचार केला तर तुम्हाला काय निदर्शनास येईल, तर इरेक्शन प्रोसेस होण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे चांगला ब्लड फ्लो होणं, दुसरी गोष्ट म्हणजे नर्व्ह सप्लाय होणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे पेल्विक फ्लोअरच्या ज्या मसल्स असतात ना, त्या मसल्सला स्ट्रेंथ असणं. म्हणजे या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आता अगदी डिटेलमध्ये पाहायला गेलं तर या आधारावरतीच इरेक्टाईल डिस्फंक्शनचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे ऑर्गॅनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन, दुसरा जो असतो तो म्हणजे सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि तिसरा म्हणजे मिक्स स्वरूपाचा इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता ऑर्गॅनिक इरेक्टाईल डिस्फंक्शनचा विचार करायला गेलं तर यामध्ये प्रमुखतः काय झालेलं असतं की ब्लड फ्लो जो असतो ना, तो व्यवस्थित होत नाही. ब्लड फ्लोला बाधा निर्माण झालेली असते. कधी होतं असं? साधारणतः वयाच्या 40 नंतर काही आजार आपल्याला जडतात, जसं की ब्लड प्रेशर इन्क्रीज होणं, हायपरटेन्शन, डायबिटीज, अतिलठ्ठपणा. यामुळे काय होतं की ब्लड वेसल ज्या आहेत त्या बारीक होतात. याचबरोबर अत्यंत एक चुकीची सवय म्हणजे स्मोकिंगची. या स्मोकिंगच्या सवयीमुळे रक्तवाहिन्याची आतली पोकळी जी आहे ती बारीक होऊ लागते आणि अपुरा रक्तपुरवठा शरीराला झाल्यामुळे ऑर्गॅनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. म्हणजे रक्तप्रवाहाच्या अभावी जो इरेक्टाईल डिस्फंक्शन होतो त्याला ऑर्गॅनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं आणि वयोमर्यादेचा विचार करायला गेलं तर साधारण 40च्या पुढे हे प्रमाण दिसून येतं. आता दुसरा जो मी प्रकार सांगितला तो म्हणजे सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शनचा. प्रमुखतः बरेच जण असं म्हणतात की सर मला यापैकी काही नाही. साधारणतः 20 ते 40 वयोगटातील ही मुलं असतात. यामध्ये काय होतं की स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या समस्यामुळे सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याची शक्यता असते. विशेष करून परफॉर्मन्स एन्झायटी. पूर्वीचा असा एखादा एक्सपिरियन्स असतो तो मनामध्ये आपल्या साठून असतो आणि शारीरिक संबंध करण्यापूर्वी आपल्याला तो विचार येतो की आपली ही क्रिया व्यवस्थित होईल का नाही. यालाच परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हटलं जातं. हा झाला सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे किंवा प्रकार मिक्स स्वरूपाचा. म्हणजे काही ऑर्गॅनिक कारण असतात, काही सायकोजेनिक कारण असतात. म्हणजे काही आजारांमुळे किंवा सायकोजेनिक कंडिशनमुळे देखील हा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. आता हे सगळं मी सांगितलेलं तुम्ही ऐकल्यानंतर जर विचार करायला गेलं की याच्यासाठी ब्लड फ्लो, नर्व्ह सप्लाय, मसल स्ट्रेंथ अशी गोष्टी आवश्यक असतात. मग तुम्ही जो मला प्रश्न विचारताय किंवा तुम्हाला जे अपेक्षित आहे, असं एखादं औषध सांगा. आयुर्वेदिक जरी असलं तरी एखादं औषध याच स्तरावरती परिणाम कसं करेल, म्हणजे तुमचं कारण काय आहे हे सर्वप्रथम समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ऑर्गॅनिक आहे, सायकोजेनिक आहे, मिक्स स्वरूपाचं आहे, त्यावरती तुमचं ते कार्य ठरतं. आणखी एक दुसरं गोष्ट की सरसकट घरगुती उपाय किंवा आयुर्वेदाच्या नावाखाली घरगुती उपाय आपण बघतो. यूट्यूब असेल किंवा आणखी सोशल मीडियावरती अशा प्रकारचे व्हिडिओ बघून त्या स्वरूपाचा उपाय आपण स्वतःवरती करायला प्रयत्न करतो. उदाहरणार्थ एक लसूण या समस्यांवरती लसणाचे व्हिडिओ तुम्हाला बरेचसे पाहायला मिळतील. लसूणमुळे तुमची इरेक्शनची क्वालिटी इम्प्रूव्ह होते असं सांगितलं जातात. मग काय करतात बरेच जण तर उपाशीपोटी, अगदी रिकाम्या पोटी सकाळी 4-4 लसणाच्या पाकळ्या चावून खातात. लसूण खराब नाही, परंतु तो किती मात्रेत खायला पाहिजे, कोणत्या ऋतूत खायला पाहिजे, कोणी खायला पाहिजे हे देखील ठरलेलं आहे. उदाहरणार्थ जर उन्हाळ्यात तुम्ही जर असा कच्चा लसूण चावून खात असाल 4-4, 5-5 पाकळ्या आणि दिवसातून 2 ते 3 वेळा, जर तुम्हाला पित्ताचा, उष्णतेचा
किंवा मूळव्याधाचा त्रास असेल तर अशा व्यक्तींना इच्छित परिणाम न दिसता त्याचा वेगळा परिणाम दिसून येऊ शकतो. त्याच्या अतिमात्रेमुळे तुम्हाला ब्लिडिंग होणं, पित्ताचा त्रास होणं, उष्णतेचा त्रास होणं हे होऊ शकतं. हे मी तुम्हाला एक उदाहरणादाखल सांगितलं. हा झाला एक आयुर्वेदिक उपाय. मॉडर्न सायन्सचा किंवा ॲलोपॅथीचा विचार करायला गेलं तर सरसकट मिळणारी तुम्हाला गोळी माहीत आहे, ती म्हणजे व्हायग्रा. बरं, व्हायग्रा वाईट आहे का? असंही नाही, परंतु ती कोणत्या व्यक्तीने घेतली पाहिजे, कोणी घेतली पाहिजे, कोणत्या कंडिशनमध्ये घेतली पाहिजे हे देखील ठरलेलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलवरती अशा गोळ्या सर्रास घेतल्या जातात. बरं, यापैकी जर कुणाला नायट्रेस वर्गातले औषधं चालू असतील, जे चेस्ट पेनसाठी दिलं जातं, त्या व्यक्तीला जर ऑलरेडी अशी गोळी चालू असेल आणि त्यांनी व्हायग्रासारखी गोळी घेतली असेल तर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. तुमच्यावरती अगदी प्राणघातक देखील परिणाम होऊ शकतो. सांगायचा उद्देश एकच आहे, औषध ॲलोपॅथी असो, आयुर्वेद असो, एकतर डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, औषध देताना त्याचं वय काय आहे, त्याला इतर आजार कोणते आहेत का, ते ॲलोपॅथी आहे का, आयुर्वेदिक आहे का, त्याला कुठची ॲलर्जी आहे का, याचे साईड इफेक्ट काय होणार आहेत का, या सर्व गोष्टींचा विचार करून ते औषध दिलं पाहिजे. याचबरोबर नक्की पॅथॉलॉजी काय घडली, आपण इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल बोलत आहोत, ब्लड सप्लाय कमी पडतो आहे का, नर्व सप्लायचा प्रॉब्लेम आहे का, मसल स्ट्रेंथ नाही, म्हणजे जे प्रकार डिटेलमध्ये सांगायचा उद्देश तोच होता. त्यामुळे कारण काय आहे त्या अनुरूप ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काही तपासण्या करून घेणं देखील गरजेचं असतं. तपासण्यामध्ये काय येतं, तुमची लक्षणं काय आहेत, तुमचा आजार काय आहे आणि कारण कोणते आहेत, या अनुरूप ट्रीटमेंट ठरते. त्यामुळे तुमचा जो प्रश्न होता की एखादं औषध सांगा, विशेष करून घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक औषध, तर आयुर्वेदिक औषधाचा विचार करायला गेलं तर असं कोणतंही आयुर्वेदिक औषध नाही की जे लगेच खाल्ले आणि क्षणार्धात तुमची ताठरता, त्या व्यक्तीने म्हटल्याप्रमाणे लोखंडी किंवा दगडी ताठरता असं येणं शक्य नाही किंवा असं होत नाही. त्यामुळे चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका. बंधू डॉक्टरांपासून अवेअर राहावा आणि आपली ही माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल इरेक्टाईल डिस्फंक्शन संबंधी, मी एक मोठी प्लेलिस्ट करून ठेवलेली आहे. त्याची तुम्हाला लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आणि कोणत्याही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका. उपचारासंबंधी आणि मार्गदर्शनासंबंधी जर संपर्क करायचा असेल तर त्याचेही डिटेल्स याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेले आहेत. नक्की पहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.